जात, धर्मांतर आणि संविधान हे 3 शब्द भारतात नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. पण जेव्हा सर्वोच्च न्यायालय यावर एखादा महत्त्वाचा निर्णय देतं, तेव्हा तो नेमका काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. चला तर, आज आपण नेमका हाच निर्णय सोप्या भाषेत समजून घेऊया. एक महत्त्वाचा प्रश्न जो खूप जणांना पडतो तो म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर दुसऱ्या धर्मात प्रवेश केला तर अनुसूचित जातींसाठी असलेलं जे घटनात्मक संरक्षण आहे ते तसंच पुढे चालू राहतं का? याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाने अगदी एका शब्दात दिलंय: नाही, बिलकुल नाही. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर यात कोणत्याही प्रकारच्या गोंधळाला किंवा अपवादाला जागाच नाही. चला मग या निकालाची थोडी चिरफाड करूया आणि बघूया की कोर्ट या निर्णयापर्यंत नक्की पोचलं तरी कसं. तर हे सगळं प्रकरण सुरू कुठून झालं? तर एका केसमुळे जी SC/ST म्हणजेच अत्याचार प्रतिबंधक कायद्याशी संबंधित होती. या केसमध्ये कोर्टाने अगदी स्पष्टपणे सांगितलं की जर एखाद्या व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल तर ती व्यक्ती अनुसूचित जातींसाठी असलेला संरक्षणाचा दावा करू शकत नाही. ठीक आहे, मग कोर्टाने आपल्या निकालात नेमकं काय म्हटलंय? कोणते आहेत ते महत्त्वाचे मुद्दे? चला बघूया. कोर्टाने जे शब्द वापरलेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत. कोर्ट म्हणते की ही बंदी स्पष्ट आणि निसंदिग्ध आहे. याचा सरळ अर्थ असा की कायद्याच्या दृष्टीनं यावर दुसरं कोणतंही मत असूच शकत नाही. या निर्णयातून 3 गोष्टी अगदी स्पष्ट होतात. पहिली म्हणजे एखादी व्यक्ती एकाच वेळी दुसऱ्या धर्माचं पालनही करेल आणि अनुसूचित जातीचा दर्जाही कायम ठेवेल असं होऊ शकत नाही. दुसरं, ज्या क्षणी धर्मांतर होतं त्याच क्षणी अनुसूचित जातीचा कायदेशीर दर्जा तात्काळ संपतो. आणि तिसरा मुद्दा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असलं तरी ते या घटनात्मक नियमांपेक्षा मोठं नाही. आता तुम्हाला वाटेल की कोर्टाने हा निर्णय असाच दिला का? तर नाही. यामागे आपल्या संविधानाची एक भक्कम कायदेशीर चौकट आहे. ती काय आहे तेच आपण आता समजून घेऊ. या सगळ्याचा मूळ आधार आहे आपल्या संविधानातलं कलम 341. आता हे कलम काय करतं? तर सोप्या भाषेत सांगायचं तर हे कलम भारताच्या राष्ट्रपतींना अधिकार देतं की कोणत्या जाती जमातींना अनुसूचित जाती म्हणून ओळखलं जाईल याची एक अधिकृत यादी जाहीर करावी. आणि याच कलमाचा वापर करून 1950 मध्ये राष्ट्रपतींनी एक आदेश काढला. त्याचं नाव आहे संविधान अनुसूचित जाती आदेश 1950. याच आदेशाने पहिल्यांदा अनुसूचित जातीचा दर्जा एका विशिष्ट धर्माशी जोडला. सुरुवातीला म्हणजे 1950 मध्ये हा दर्जा फक्त हिंदू धर्माचं पालन करणाऱ्यांनाच मिळत होता. पण मग त्यात बदल झाले. 1956 मध्ये शीख धर्मियांना सामावून घेतलं गेलं आणि मग पुढे 1990 मध्ये बौद्ध धर्मियांचाही यात समावेश झाला. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ही जी घटनात्मक व्याख्या आहे ना तीच व्याख्या SC/ST अॅट्रॉसिटी कायद्यातही वापरली जाते. म्हणजे बघा सगळी सूत्र कशी एकमेकांशी जोडलेली आहेत. आणि यामुळेच आपण एका मोठ्या वादाच्या किंवा चर्चेच्या केंद्रस्थानी येतो. तो म्हणजे कायदा विरुद्ध सामाजिक वास्तव. इथेच खरा संघर्ष आहे. एका बाजूला आहे कायदा जो म्हणतो की SC दर्जा आणि धर्म हे वेगळे करता येत नाहीत. धर्मांतर झालं की कायदेशीर संरक्षण संपलं. पण दुसऱ्या बाजूला आहे आपलं समाज वास्तव. ते काय सांगतं की धर्मांतर केलं तरी जातीय भेदभाव काही लगेच संपत नाही, कारण सामाजिक ओळख आणि लोकांचे पूर्वग्रह सहजासहजी बदलत नाहीत. आणि याच मुद्द्यावर कोर्टाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलंय. ते म्हणतात की सध्या जो कायदा आहे त्यानुसार अनुसूचित जाती म्हणून तुमची कायदेशीर ओळख ही तुमच्या धर्मापासून वेगळी होऊच शकत नाही. बरं, तर ह्या सगळ्या चर्चेचं महत्त्व काय? हा फक्त एक कोर्टाचा निकाल आहे का? नाही. याचे परिणाम खूप दूरगामी आहेत आणि ते थेट आपल्या समाजावर परिणाम करतात. या निर्णयाचा थेट परिणाम कुठे होतो बघा. शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मिळणारं संरक्षण आणि सरकारच्या कल्याणकारी योजना, या सगळ्या गोष्टींवर याचा परिणाम होतो. आणि या निकालामुळे झाले काय तर एक खूप जुनी चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. ती म्हणजे अनुसूचित जातीचा दर्जा फक्त ठराविक धर्मांपुरता मर्यादित ठेवावा की तो सर्वांसाठी खुला करावा. आणि शेवटी हा निर्णय आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतो. भारतात जातीवर आधारित जे संरक्षण मिळतं ते धर्मनिरपेक्ष असायला हवं का? या प्रश्नाचं उत्तरच आपल्या देशातल्या सामाजिक न्यायाची पुढची दिशा ठरवेल.